नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। पेसा क्षेत्रामध्ये 13 जिल्हे येतात। ह्या 13 जिल्ह्यांसंदर्भात आतापर्यंत रिझल्ट आलाच नव्हता, पण नुकताच आपण बघितलं तर सुधारित गुणवत्ता यादीमध्ये पेसा क्षेत्रात सुद्धा गुणवत्ता यादी आली होती। तेव्हाच हे क्लिअर झालं होतं की कदाचित पेसा क्षेत्रात जे जिल्हे येतात त्यांचे सुद्धा निकाल लावले जातील। आणि आता महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। पेसा क्षेत्रातल्या जिल्ह्यांचा निकाल लागतोय का आणि ते 13 जिल्हे कोणते, ते 13 जिल्हे कोणते कोणते तुम्हाला माहिती आहे। ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर ह्या 13 जिल्ह्यांचा निकाल लावला जात नव्हता का? कारण कोर्टात केस आहे असं सांगितलं जात होतं आणि त्यामुळे होल्डवर होता। पण आता नुकताच जर बघितलं तर ह्या निकाला संदर्भात बघा कोणते कोणते, नाशिक, धुळे, जळगाव आणि अहमदनगर। आतापर्यंत माझ्या हातात जेवढी बातमी आली आहे त्यानुसार, म्हणजे या वेबसाईटवर मी घेतली आहे, याच्यानंतर पुढच्या आले असतील आता, पण ह्या चारही जिल्ह्यांचा जे की पेसामध्ये येतात त्यांचा निकाल शो झालेला आहे। थोडी निकालाची वेबसाईट थोडीशी स्लो चालू आहे, पण निकाल आलाय। तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो, मी डाउनलोड केले 2 निकाल तुम्हाला मी शो करतो इथे। एक आहे नाशिकचा निकाल, हा बघा नाशिकचा निकाल आहे। पदसंख्या अनुसूचित जाती एससी कॅटेगरीचा हा निकाल लावला बघा, एससीचा सगळ्यांचेच लावले। सुरुवातीला एससी दिलाय, एससी मध्ये पदसंख्या 17 आहे आणि त्यानुसार हे लिस्ट आहे बघा तुमच्या समोर, ही लिस्ट आहे। त्यांनी इथे सांगितलंय जनरलचे 5 आहे, लेडीज रिझर्वेशन 5 आहे, स्पोर्ट म्हणजे 1 आहे, एक्स सर्व्हिसमॅन 3 आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड 1 आहे आणि अंशकालीन 2, असे 17 विद्यार्थी इथे सिलेक्ट झाले एससी मधनं। एससी मधनं त्यानंतर ही प्रतीक्षा यादी आहे, मुलं किती याच्यामध्ये 17 जागा, 17 मुलं सिलेक्ट झालेले आहे। त्यानंतर हे समांतर आरक्षणची लिस्ट पण त्यांनी याच्यात टाकलेली बघा, नीट लक्षात घ्या। आणि प्रतीक्षा यादीमधील मुलं किती बघा, 17च्या अगेन्स्ट 21 मुलं प्रतीक्षा यादीमध्ये आहे, 21 मुलं प्रतीक्षा यादीमध्ये टाकले। सेम तुम्ही खाली जर गेला तर दुसरा कॅटेगरी आहे, या एसटी कॅटेगरी, जागा आहेत 5 कशा घेतल्या, जनरलच्या 2, लेडीज 1, एक्स मॅन 1 आणि पीटी 1, अशा 5 जागा होत्या। 5च्या अगेन्स्ट 9 जण वेटिंगला, म्हणजे जवळपास 1.5 पट ते 2 पट उमेदवार वेटिंग लिस्ट मध्ये आहे। म्हणजे त्याचा अर्थ आता सगळ्यांच्याच लिस्ट लागलं। जसं की जळगाव पण बघा, जळगावची लिस्ट आहे, 33 जागा आहे, 33 जागांची लिस्ट आहे बघा, 33 मुलं सिलेक्ट आणि वेटिंगला जे टाकलेले आहेत ते आहेत जवळपास 26 मुलं वेटिंगला आहेत। त्यानुसार पुढचं बघूया आपण, एसटी अनुसूचित जमाती, एसटी कॅटेगरीमध्ये 19 जागा आहे आणि त्यामध्ये 19 सिलेक्टेड आहे आणि वेटिंगला 17 मुलं टाकलेले आहेत। अशा पद्धतीने ह्या माझ्याकडे 2 डाउनलोड झालेले आहेत। तुम्हाला पाहिजे तुम्हाला मेसेज करा, तुम्हाला ह्या लिस्ट पाठवून देतो। आता ह्या सगळ्या ज्या लिस्ट आहे ना, ह्या सगळ्या तुम्हाला कुठे बघायला मिळतील, आपल्या टेलिग्राम चॅनल आहे। कोणता टेलिग्राम चॅनल बघा, इग्नाइट अकॅडमी सरळ सेवा, 81,210 सबस्क्रायबर, आता हे वाढलेलं आहे खरं म्हणजे 81,000 प्लस सबस्क्रायबर आहे। इथे सगळ्याच स्पर्धा की अकोला पडली, आता गोंदिया पडली आहे, हे सगळंच तुम्हाला तिथे भेटेल। नाहीच तर याची या वेबसाईटची लिंक सुद्धा आपण टेलिग्रामला टाकलेली आहे। तिथे जाऊन डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला हे ओपन होणार आहे। असं तुमच्या समोर तुमचा जिल्हा समोर दिसतं की डायरेक्ट चेक करा, तुमचा निकाल आम्हालाही कळवा। तुमचा निकाल पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, काय जो असेल तो आम्हाला नक्की कळवा। तुमचं काय म्हणणं ते कळवा। हा व्हिडिओ आवडला लाईक कर, चला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, दोन्ही पण चॅनल युट्यूब पण करा आणि टेलिग्राम पण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण सगळी माहिती तुम्हाला टेलिग्रामला डेली मिनिटाची अपडेट तुम्हाला इथे मिळणार आहे। सो लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचा निकाल आम्हाला नक्की कळवा। तुमच्या निकालाबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। जे निवड आहे त्यांनाही शुभेच्छा, जे प्रतीक्षा आहेत त्यांनाही शुभेच्छा, ज्यांचं झालं नाही त्यांना येणाऱ्या पुढच्या एक्झामसाठी शुभेच्छा। अजिबात पेशन्स सोडू नका, एकदम सायलेंट राहा, काही टेन्शन घेऊ नका, अजूनही बरेचसे निकाल येणं बाकी आहे। सो तुर्तास मी इथे थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। खूप खूप धन्यवाद।